कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे. नात्यातच आहेत म्हणजे ते, त्यामुळे मग त्यांना म्हणजे ग्रुपमध्ये जसे फोटोज वगैरे वाढदिवसाला सेंड करतात ना, तसं त्यांनी बघितला, त्यांना मी आवडली. मग त्यांनी पहिले मला प्रपोज केलं, बट मग मी हो नाही करत होते म्हणून त्यांनी डायरेक्टली फॅमिली प्रपोजल पाठवलं आणि मग एक्सेप्ट. पण न वरून नाशिक वरून न वरून नागपूरला आला? हा, ऍक्च्युली असं होणारच नव्हतं, पण मग ते इतके आवडले की मग मी हो म्हणून दिलं. काय एवढं काय आवडलं? म्हणजे लाईक डाऊन टू अर्थ आहेत, खूप छान आहे आणि एकूण एका गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतात फार. आणि मेन म्हणजे ते जरी चिडले असेल तरी पण सॉरी स्वतःच म्हणतात ना ते. आणि मला एक सांगायचं होतं, माझ्या लव्ह मॅरेजच्या मागची एक गोष्ट आहे, ती सांगू मी. ऍक्च्युली ना असं व्हायचं, आधी ते मला मेसेज करायचे 2-3 वर्ष अगोदर, आणि तेव्हा मी म्हणजे आपल्याच धुंदीत कॉलेज लाईफ असते आपली, तर आपण आपल्यातच मग्न असतो, कशाला कोणाला भाव द्यायचं असं वगैरे. मग मला एक दिवस मी असं, आमचं एक फ्लायओव्हर आहे रस्ता, तिथून येत होती, हे मला एका गॅरेज जवळ उभे दिसले. पण ते तुम्हाला कसे कळले तेच आहेत? अरे मी त्यांना असं नाही, पण एवढी लोक असताना त्या गॅरेज मधला तोच कसा दिसला? मला एकदम ते दिसले. आणि आमचं रिलिजन एक असल्यामुळे मी त्यांना फॅमिली फंक्शन मध्ये 1-2दा बघितलं होतं. मग मला वाटलं अरे यार, यांचं तर गॅरेज आहे, आपल्याला गाडीचं कधीही काम पडते, तर आपण यांच्याशी. तर त्यावेळेस मी मग त्यांना म्हटलं हाय. मग ते म्हणत होते की 2 वर्षानंतर तुला आत्ता कसं काय मी आठवलं? मग मी म्हटलं नाही, तुमचं गॅरेज वगैरे मी तुम्हाला तिथे बघितलं. मग ते विचार, माझं कुठलं गॅरेज आहे? मग मला तेव्हा माहित पडलं की हे गॅरेज समोर फक्त उभे होते, त्यांचं ऑफिस होतं. तुमच्या बाबतीत काय होत? माझं लव्ह मॅरेज आहे. कसं? आम्ही नातेवाईकाच्या लग्नात भेटलो. कशाला? लग्न नातेवाईकाचं? तुमचं काय मधल्यामध्ये? आमचा असा ग्रुप होता तिथे, म्हणजे मामे बहिणी, आते बहिणी वगैरे सगळं ते पण होते. त्यांनी माझा नंबर घेतला, तर मी सहज दिला. असं ओळख. तुम्ही बघत होता म्हणजे त्यांच्याकडे लग्नात? नाही. अरे 100% ते बघत होते. तुम्हाला कसं कळलं? कारण या बघत होत्या. डायरेक्ट नंबर द्यावासा का वाटला तुम्हाला? आता मला वाटलं की ओळख झाली आपली, आता ग्रुप झाला आहे, तर म्हणून असं सहज देऊन दिला. देऊन दिल्यावर काय झालं? त्यांनी मेसेज पाठवला डायरेक्ट की माझ्याशी लग्न करशील का? मग तुम्ही काय म्हणाला? मी नाही. काय? आता म्हणजे तसं मी काही तेवढं खूप ओळखत नव्हती ना त्यांना, म्हणजे असं फक्त तर नाहीच म्हटली. पण ते मागे लागले. मागे लागले म्हणजे? मागे लागले म्हणजे ते म्हणे की नाही, मला तुझ्याशी करायचं आहे, लग्न करायचंय. हो. तर मग मी नाही म्हणत होते सतत 7 महिन्यांपर्यंत. 7 महिने ते मागेच होते? हो. आणि मग शेवटी मग मी हो म्हटलं. मग मला ते आवडले. का आवडले? आता चांगला स्वभाव म्हणून मग मला आवडले नंतर ते. आणि मग मी होकार दिला. मग त्याच्यानंतर होकार कुठे दिला? त्यांना फोनवर. सगळं फोनवर? लग्न तरी असं केलं का तेही फोनवरच केलं? हो ना भाऊजी, माझं माहेर परतवाडा आणि हे सासर नागपूर, कुठं किती दूर आहे. मग काय फोनवरच केलं? फोनवरच बोललो. नाही लग्न पण? नाही लग्न. घाबरलो मी. मग ते परतवाड्याला एकदा ना आले? नाही, असं एक वेळेस आले होते असं म्हणजे. खरं सांगा, बेल वाजवीन नाही तर लवकर सांगा, काय झालं? एकचदा आले ना? थोड्याच वेळासाठी. थोडा म्हणजे काय, दिवसभर राहायला पाहिजे होतं. बरं, तुमच्यात कधी वाद झालाय मैत्रिणीत? प्रेम वाढत नाही. कोण जास्त करतं? ही जास्त करते. म्हणजे ही ऍक्च्युली थोडीशी नवीनच आहे, पण तरी हिचं असतं की मी आली आहे, मला थोडंसं अटेन्शन द्या, मला तुमच्या एकदम सडन ग्रुपमध्ये घ्या, मला सगळं काही सांगा. आणि जर हिला एखाद नाही सांगितलं, मग चालली मी घरी. अरे मला तर माझे तर एक्सपेक्टेशन असणार ना, मी तर नवीन आहे, मग याने मला प्रत्येक वेळेला विचारायला हवं की नाही, बरोबर ना? मग हे कसं, यांना असं वाटतं ही हो म्हणेल की नाही, ही येईल की नाही, स्वतःच डिसाईड करतात आणि मग मला काही सांगत नाही. कारण तुम्हाला न्यायचं नसतं. बरोबर. बरं, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात जर बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे तुमच्या मिस्टरांनी? माझे मिस्टर खूप चांगले आहेत, पण त्यांचं एखादी घरच्या कुठल्याच कामात माझी कधीच मदत करत नाही. 4 कामं सांगा, त्यांनी कुठली केली पाहिजे? एखाद्या वेळेस कधी चहा तरी करून घेतला पाहिजे स्वतःचा, का तुम्हाला दिला पाहिजे? मला तर देतच नाही सर स्वतः. ठीक आहे. आणि काय चांगलं आहे म्हणताय, नवरा चांगला आहे? नाही सर, खूप चांगलं आहे, पण त्यांना घरातलं येत नाही काही करता. दुसरी ते त्यांना कुठलीच भाजी आवडत नाही, फक्त आलू वांग्याचीच भाजी आवडते. अरे आणि ती डाळ भाजी.
बस ते आलू आणि वांगे तेच करा, दुसरी कोणती भाजी केली की ते खातच नाही. मग त्यांच्यासोबत मलाही तीच खावं लागतं. ते आलू आणि वांगे, बस आलू तेच. तुम्ही कुठल्या बऱ्या करत नसता, त्यामुळे आहे त्याच्यावर बिचारे गोड मानून घेतात. पण मला सांगा, तुम्ही तुमच्या स्वभावात कुठला बदल केलेला मिस्टरांना आवडेल? त्यांना माझा चिडचिडा स्वभाव नाही आवडत, की मी कारण नसताना पण माझी थोडी चिडचिड होऊन जाते आणि होते ऍक्च्युली. सो त्यांना ते आवडेल की जर ही थोडी शांत झाली तर आवडेल त्यांना. माझं म्हणजे तसं माझ्या मिस्टरांना नाही, माझ्या घरच्यांचं सगळ्यांनाच असं वाटतं की मी ते चेंज करायला पाहिजे. माझं काय असते, मी ऑफिसमधून आली आणि मला थोडंसंही दिसलं की हे तिथे आहे, ते तिथे पडलेलं आहे किंवा काही माझं आलेलं आहे, हे असं का बरं ठेवलं, ते तसं का बरं ठेवलं. पप्पांनी जरी असं एखादं काही करून ठेवलं, मी सरळ पप्पा हे कसं ठेवतं तुम्ही, हे व्यवस्थित ठेवायला पाहिजे. मग आल्यालाच माझी चिडचिड चालू होते. मग मला मम्मी म्हणतात, तू थोडीशी आली की शांत बसत जा, पाणी पीत जा, मग तुझं चालू करत जा. हे काय असते आल्या सगळ्यांना असं तसं 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 म्हणणं. तर त्यांना असं वाटतं की मी थोडं शांत राहायला पाहिजे आणि मग शांततेत सगळ्या गोष्टी होतात. एकदम हायपर होऊन कधी होणार शांत? ते पण नाही सुधरत, मग मला होतच नाही. तुम्ही? माझ्या मिस्टरांना असं की त्यांना खूप जास्ती कॉल्स केलेले आवडत नाही. कॉल? हा, नुसतं फोन कॉल्स मीन्स असं की बरोबर, जसं की वारंवार अरे काही स्पेशल जर असेल महत्वाचं तरच बोल ना. वारंवार काय सतत सतत फोन कॉल्स करत असे. खूपदा असंही होतं की मी बोलतच असते आणि फोन केव्हा कटलेला मला माहिती नसतं. खूपदा हे असं होतं. तुमचं म्हणणं आहे त्यांना जर तुम्ही फोन कमी केले तर आवडेल? हा, आवडेल नक्की. त्यांना असं वाटतं की दिवसात एक कॉल तू नकोच करू ना, जर अर्जंट असेल तरच कर असं. तुम्हाला? त्यांना वाटते मी जास्त बोलते. असंच कसं वाटेल? मी एकटीच बोलत असते, ते फक्त ऐकत असतात, ते काही बोलतच नाही. कमी बोललं पाहिजे ना, असं त्यांचं म्हणणं आहे. ते बोलतच नाही सर, एकदम शांत आहे. मग काय करायचं त्याला? मग काय त्यांना करूया म्हणते की आपण? बोला माझ्याशी, बोला. मग नंतर ते बोलतात, सांग तुम्ही ऐकत आहो, तू बोल मी ऐकत आहो, असं ते. जॉबमुळे खूप जास्त चिडचिड होते, तर त्यांचं असंच आहे की थोडंसं सगळं व्यवस्थित सांभाळायच्या नादात न पडता जितकं जमेल तसं सांभाळ आणि थोडीशी चिडचिड कमी कर. मला एक आवड आहे गाणं गाण्याची. जेव्हा नवीन नवीन लग्न झालं तर किचनमध्ये वगैरे सगळं गाणंच म्हणत राहायची. एकदा त्यांची मॅच चालू असताना मी आतमध्ये गुणगुणत होती, ओ विविध भारती जरा व्हॉल्यूम कमी करा. मला खूपच राग आला त्यावेळी आणि मी जवळपास आठवडाभर एकही म्हणजे गाणं म्हटलंच नाही, अजिबात नाही. आणि मग नंतर मी पार्टिसिपेट करत नाही सांगते सर. मग नंतर जसं जसं मग आमच्या ऍक्टिव्हिटीज होत गेल्या त्यामध्ये पार्टिसिपेट करत गेली आणि प्राइज घेत गेली. आणि आता 1 फरवरीला माझा बर्थडे झाला तर त्यांनी मला स्पीकर गिफ्ट केला. हा एक आमूलाग्र बदल त्यांच्यामध्ये झाला. आणि सांगितलं की आम्ही घरात नसताना तू एकटी गा. मी म्हटलं ना, मी जर मी गाणं म्हटलं तर चालेल ना. म्हटलं हा तू वरती जाऊन म्हणू शकते, वरच्या हॉलमध्ये जाऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.